नमस्कार मित्रांनो. ज्या मनाने गेल्या 1.5 वर्षात शांतपणे सर्व वेदना सहन केल्या, त्याच मनावर आता कृपेचा हलका जलधारा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. कडक उन्हाळ्यामध्ये अचानक आभाळ दाटून यावं, थंडगार वारा वाहायला लागावा आणि पावसाच्या पहिल्या सरीने मनाला शांतता मिळावी, तसाच काहीसा अनुभव मीन राशीला जून 2026 मध्ये येऊ लागणार आहे. हो, साडेसाती अजून संपलेली नाही. राहूचा प्रभावही अजूनही आहे. केतूचं भ्रमणही तुमची परीक्षा घेत आहे आणि गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये मीन राशीने जे अनुभव घेतले ते खरेच सोपे नव्हते. काही वेळा परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेल्यासारखी वाटली. काही वेळा स्वतःचे अंदाज संपूर्णपणे चुकले. काही वेळा ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच साथ सोडली आणि काही वेळा मन इतकं दमलं की काहीच करावंसं वाटलं नव्हतं. मीन राशीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे ही रास मनाने जगते, भावनांनी जगते, लोकांवर विश्वास ठेवते आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य उलट दिशेने चालायला लागतं तेव्हा ही रास आतून तुटायला लागते. पण जून 2026 हा महिना तुमच्यासाठी थोडा वेगळा आहे, कारण या महिन्याची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी गुरु आता चतुर्थ स्थानातून पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. हे परिवर्तन मीन राशीसाठी अत्यंत शुभ, अत्यंत सकारात्मक आणि आयुष्याला एक नवीन आत्मविश्वास देणारं ठरणार आहे. साडेसाती पूर्णपणे संपलेली नाही, तरी तिचा प्रभाव कमी व्हायला लागला आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला जून महिन्यापासून स्पष्टपणे जाणवायला लागेल. सर्वात पहिल्यांदा आरोग्य आणि मानसिक स्थितीबद्दल बोलायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढताना दिसेल. खूप दिवसांनी तुम्हाला असं वाटेल, आत्ता गोष्टी माझ्या हातात परत येत आहेत. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला लागेल. ज्या गोष्टी आतापर्यंत पूर्णपणे हाताबाहेर गेल्यासारख्या वाटत होत्या, त्या हळूहळू नियंत्रणात यायला लागतील. आणि याचा परिणाम तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसून येईल. तुमच्या चेहऱ्यावर परत आत्मविश्वास दिसेल. तुम्ही महत्वाची कामं हाती घ्याल आणि ती पूर्णही करून दाखवाल. मानसिक स्थिरता वाढेल, शरीरात ऊर्जा जाणवेल आणि सगळ्यात महत्वाचं, जीवनाबद्दलचा विश्वास परत मिळायला लागेल. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना आर्थिकदृष्ट्या खूपच उत्तम असणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही योग सुद्धा आहेत आणि नशिबाची चांगली साथ लाभल्यामुळे आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल जाणवतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर आधी केलेली गुंतवणूक आता उपयोगी पडेल. विशेषतः लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जास्त फायदेशीर ठरू शकते. नवीन आर्थिक संधी मिळतील. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे मार्ग सुद्धा सापडतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण पैसा येईल पण त्याचबरोबर खर्चाची इच्छाही वाढू शकेल. घर आणि गृहसौख्याबाबतीत हा महिना खूपच समाधान देणारा आहे. घरातील व्यक्तींशी संबंध सुधारतील. घरामध्ये शांतता वाढेल, एकमेकांशी सुसंवाद वाढेल. वास्तुसंबंधित कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन घर घेणं, घरात बदल करणं, रिनोव्हेशन किंवा घराच्या संबंधित एखादी मोठी योजना, या सर्व गोष्टी पुढे जाऊ शकतात. रिलेशनशिपच्या बाबतीत हा काळ अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नातेसंबंधात भावनिक जवळीकता वाढेल. समोरची व्यक्ती तुम्हाला जास्त समजून घेते असं निश्चितच वाटेल. नवीन रिलेशनशिप सुरू करण्याकरता सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. विशेषतः मीन राशीच्या ज्या व्यक्ती धार्मिक, आध्यात्मिक किंवा भावनात्मक दृष्ट्या सखोल आहेत, त्यांच्यासाठी जून महिन्यापासून एक नवीन आध्यात्मिक पर्व सुरू झाल्यासारखा अनुभव येऊ शकेल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, अचानक आध्यात्मिक अनुभव, मनाला शांती देणाऱ्या घटना किंवा आतूनच एखाद्या वेगळ्या शक्तीची जाणीव, अशा गोष्टी पुढच्या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला प्रकर्षाने जाणवतील.
गर्भवती महिलांकरता सुद्धा हा कालावधी उत्तमच असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना महत्त्वाचा राहील. गेल्या काही काळात जो आत्मविश्वास कमी झाला होता, तो परत मिळेल. अभ्यासात लक्ष लागेल आणि ज्या क्षेत्रासाठी तयारी करत आहात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदाराबरोबर भावनिक जवळीकता राहील. फक्त जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्या तब्येतीबद्दलच्या लहान सहान गोष्टी पुढे येऊ शकतात, पण मोठी काळजी करण्यासारखी काही गोष्ट किंवा घटना दिसत नाही. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात हा महिना थोडासा संवेदनशील राहू शकतो. सहकारी, वरिष्ठ किंवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. तुम्हाला वाटेल की तुमचं मन किंवा तुम्हाला नेमकं समजून घेतलं जात नाहीये किंवा तुमच्या भावना चुकीच्या पद्धतीने घेतल्या जात आहे. परंतु एक गोष्ट लक्षात नक्की ठेवा, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय मात्र घेऊ नका. कामाच्या ठिकाणी थोडी जास्त मेहनत करावी लागेल, पण ही मेहनत वाया मात्र जाणार नाही. येणाऱ्या काळात याच मेहनतीचं मोठं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गेल्या 2 वर्षामध्ये ज्या गोष्टी पूर्णपणे तुमच्या विरोधात गेल्या, त्या घटनांनी आता तुम्हाला आतून हादरवलं. त्यातून आता हळूहळू बाहेर पडणार आहात. 7.5 अजून संपूर्णपणे संपलेली नाही, पण गुरुचे हे स्थान परिवर्तन तुमच्या आत्मविश्वासाला, तुमच्या मनाला आणि तुमच्या आयुष्याला परत प्रकाशमान करणारं नक्कीच ठरणार आहे. दिनांक 15 आणि 29 तारखेच्या आसपास मोठे निर्णय, कागदपत्रे, कमिटमेंट, मोठे व्यवहार यामध्ये घाई मात्र करू नका. शांत रहा, स्थिर रहा, विचारपूर्वक निर्णय घ्या. बाकी जून 2026 हा मीन राशीसाठी फक्त चांगला महिना नाही, तर आधार संपत चालला आहे, अंधार संपत चाललेला आहे याची जाणीव करून देणारा नक्कीच ठरणार आहे. आणि या महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्ही स्वतःला एक गोष्ट सांगाल, मी खूप काही सहन केलं, पण आता आयुष्य पुन्हा माझ्या बाजूने उभं राहत आहे. धन्यवाद.